शुभं करोति कल्याणम् आरोग्यं धनसंपदा शत्रुबुद्धिविनाशाय दीपज्योती नमस्तुते। अर्थात दीपज्योती म्हणजे शुभ आणि कल्याण करते, त्याचप्रमाणे आरोग्य आणि धनसंपदा देते आणि शत्रुबुद्धीचा नाश करते। म्हणून हे दीपज्योती तुला नमस्कार असो। म्हणूनच दीप अमावस्या हा फक्त दिवे स्वच्छ करण्याचा सण नाही, तर आपल्या घरातील अंधार दूर करून प्रकाश, मंगलमयता आणि नवचैतन्याचं स्वागत करण्याचा पवित्र दिवस आहे। या दिवशी घरात सकारात्मक ऊर्जा वाढावी, अडथळे दूर व्हावेत आणि लक्ष्मी मातेची कृपा लाभावी अशी श्रद्धा आहे। आपल्या शास्त्रात उंबरठ्याला अत्यंत महत्त्व दिलं गेलं आहे। उंबरठा म्हणजे घराचं प्रवेशद्वार। अशी श्रद्धा आहे की याच मार्गाने शुभ आणि अशुभ अशा दोन्ही प्रकारच्या ऊर्जा घरात प्रवेश करतात। पारंपरिक मान्यतेनुसार दीप अमावस्येला उंबरठ्यावर एक दिवा ठेवण्याची प्रथा अनेक ठिकाणी पाळली जाते, कारण उंबरठा हा घराच्या आत आणि बाहेरच्या सीमारेषेचा भाग मानला जातो। त्यामुळे तिथे दिवा ठेवल्याने घरात शुभता, प्रकाश आणि समाधान येते अशी भावना आहे। म्हणूनच दीप अमावस्येच्या दिवशी सूर्यास्तानंतर घराचा उंबरठा स्वच्छ धुवून रांगोळी काढा, फुलं ठेवा आणि तुपाचा किंवा तिळाच्या तेलाचा प्रज्वलित दिवा उंबरठ्यावर ठेवा। असं केल्याने घरात सकारात्मक वातावरण निर्माण होतं, मनाला शांतता मिळते आणि लक्ष्मी मातेचं स्वागत केलं जातं अशी पारंपरिक श्रद्धा आहे। दिवा ठेवताना ओम महालक्ष्मी नमः मनोभावे प्रार्थना करा। दीप ज्योती परब्रह्म दीपर्ज्योती जनार्दन दीपो हरतो मे पापम दीपर्ज्योती नमस्तुते। शुभं करोति कल्याणम् आरोग्यं धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाये दीपज्योती नमस्तुते। याचा अर्थ दिव्याचा प्रकाश हा परब्रह्म स्वरूप आहे। हा प्रकाश माझ्या सर्व पापांचा नाश करो आणि घरात सुख, आरोग्य व धनसंपत्ती आणो। दिवा शक्यतो संपूर्ण संध्याकाळ प्रज्वलित राहील याची काळजी घ्या। वारा लागणार नाही अशा सुरक्षित ठिकाणी तो ठेवा। दीप अमावस्येला हा छोटासा उपाय करून पहा, पण लक्षात ठेवा, कोणताही धार्मिक उपाय हा श्रद्धा, सदाचार आणि सकारात्मक भावनेने केल्यास त्याचं आध्यात्मिक महत्त्व अधिक वाढतं। तुमच्या घरात दीप अमावस्येला उंबरठ्यावर दिवा ठेवण्याची परंपरा आहे का? असेल तर आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा। धन्यवाद।